उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवलेली होती। राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अजित पवार स्वतः माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उतरले होते आणि स्वतःसाठी कारखान्याचे चेअरमन पद हे देखील अजित पवारांनी जाहीर केलं होतं। मात्र अजित पवारांनी स्वतःला माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी का घोषित केलं याचा गौप्यस्फोट केलाय आणि मालेगाव इथे एका प्रचार सभेमध्ये त्यांनी हे भाष्य केलं। काहींनी विचार असा केला की बाबा ह्याच्या आधीचे पॅनल जेव्हा व्हायची त्यावेळेस मी पवार साहेब एकत्र असताना देखील आमचं पॅनल कधीतरी निवडून यायचं आणि कधीतरी 35 ते 100 मतांनी पाडायचं। आता तर साहेबाचं पॅनल वेगळं, ते 1000-1500 मतं ते पॅनल घेणार म्हणल्यावर अजितचं कसं चालेल। आता मलाही प्रश्न पडला, मी त्या सतीश तावरेच्या कार्यालयात होतो सभा घेत, म्हणलं आता ह्यांना चेअरमनच जाहीर करावा। माझ्या स्वप्नात कधी नव्हतं माळेगावचा मी चेअरमन होईल, पण मला अंदाज आला मी चेअरमनशिप जाहीर केल्याशिवाय माझं पॅनलच निवडू देत नाही। मग काय करणार, चेअरमनशिप जाहीर केली आणि त्याच्यामुळं तो निकाल लागला।